चाहे किसी से भी हो। अब इसमें मेरी गलती क्या कि मुझे इन पहाड़ों से हो गया। भारतातील सर्वाधिक धोकादायक असा मानला जाणारा ट्रेक आहे, ज्याची आपण आज सुरुवात करणार आहोत। संध्याकाळी 5 वाजता आपण पनवेलवरून निघालो आहोत आणि अर्ध्या तासात आपण पोचलो आहोत इथे ठाकूरवाडीमध्ये, जिथे गाडी पार्किंगची व्यवस्थित सोय आहे। आपला हा ट्रेक इथूनच चालू होणार आहे। आज आम्ही इथे नाईट स्टे व कॅम्पिंगच्या प्लॅनिंगने आलो आहोत। जिथे आपण कॅम्पिंग करणार आहोत ते म्हणजे प्रबलमाची। इथे कॅम्पिंगची उत्तम सुविधा आहे, ज्याची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी दिली आहे। मित्रांनो, जर आपण आपला स्वतःचा टेंट घेऊन येत असाल तर इथे तुम्हाला प्रत्येक व्यक्ती 100 रुपये असे भाडे आकारण्यात येते। आपण आज जिथे कॅम्प लावणार आहोत तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 तास लागणार आहे। पाहूया सनसेट होण्यापूर्वी आपण तिथे पोहोचतो का। वाटेत आपल्या नजरेस पडते ही दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती व जय हनुमान। इथून पुढे 5 मिनिटात आपण प्रबळमाचीवर पोहोचू। इतक्या उंचावर स्वतःच्या तंबूत कॅम्पिंग करणे आणि कॅम्प फायरचा आनंद घेणे खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव आहे। प्रबलमाचीच्या एका बाजूला तुम्ही कोकण पाहू शकता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सलमान खानचा फार्म हाऊस व आपले किल्ले पाहू शकता। पेब, चंदेरी, मलंगड, ताहुली असे किल्ले आपल्या नजरेस पडतात। आम्ही आमच्या सर्व बॅगा कॅम्पजवळ ठेवल्या आणि कलावंतींच्या चढाईकडे निघालो। किल्ल्यावर जाण्याचा रस्ता प्रबळवाडी गावातून जातो। या दगडी कोरीव पायऱ्या चढण्याचा खरा थरार आता सुरू होईल।
ते पहा मित्रांनो, वर चढताना काही मावळे खालीच उभी राहिले, कारण त्यांना वरती चढणे अशक्य होते आणि काही मध्येच अडकले. पण जर तुम्ही आत्मविश्वासू असाल आणि स्वतःला आव्हान दिले तर तुम्ही शिखरावर पोहोचाल. जय शिवराय. चढण कठीण आहे, पण उतरणे अधिक कठीण आहे, कारण तुम्हाला पायऱ्या काळजीपूर्वक पाहत उतरावे लागते. छत्रपती शिवाजी महाराज